काशीला इथं बसल्यावरती हा उद्योग करणार कोण, पाणी कोण आणणार, सडा कोण टाकणार, नैवेद्य कोण करणार. सोपं आहे म्हणले येड्या, काही गरज नाही आहे. तुम्ही त्या अज्ञानाजवळ फक्त जा आणि त्याला फक्त म्हणा महाराजांनी सांगितलंय तुला इथं राहायचंय. त्याला फक्त काय म्हणा, रामदास सांगितलं तुला इथं राहायला सांगितलंय त्यांनी. हे गेले म्हणले अरे अज्ञाना, महाराज वगैरे आम्ही होतो म्हणले आता तिथं, आणि तू इथं राहशील का म्हणले मी इथं कोण राहणार, स्वामी माझा तेव्हा आहेत, त्यांना जर सांगितलं ते मी इथे राहील, नाही तर महाराज जिथे म्हणतील तिथे मला जावं लागेल. असं आहे का म्हणजे. बरं, याच्याकडून काढून घेतलं. महाराजाचं ध्यान चालू होतं. श्रीराम श्रीराम श्रीराम. हे गेले महाराजांकडे सगळं बाकीचं मंडळ, शिष्टमंडळ. म्हणजे महाराज आता आम्ही अज्ञानाकडे गेलो होतो, ते म्हणला बाबा मी राहायला तयार आहे, पण म्हणले काय पाहिजे मला, गुरुची आज्ञा पाहिजे. गुरु म्हणले तर मी इथं राहतो. तर याला एक जाऊन सांगितलं, त्यांना म्हणले बरे अज्ञानाला बोलवा. अज्ञाना तू म्हणलास का, ते म्हणले बाबा गुरु म्हणले इथं राहा. मी म्हणले गुरु म्हणले तर मी इथं राहतो. ते म्हणले तुम्ही सांगितलं म्हणले की गुरु महाराज इथं राहा म्हणले, तुला स्वयंपाक वगैरे कर, तुमच्या आज्ञेच्या पुढे मी काही नाहीये. राहशील का, पण राहतो ना म्हणले, तुमची आज्ञा, पडत्या फळाची आज्ञा. इथं काही काही शिष्य असे असतात. दुकानदार होता एक दुकानदार, त्याच्याकडे एक माणूस होता चपराशा राहायला दुकानदारामध्ये. मालक म्हणले की जारे मुरमुरी घेऊन ये, बसल्या बसल्या चाटचूट लागतं ना, जारे शेंगदाणे घेऊन ये. आणि प्रत्येक काय शेंगदाणे आणले की त्याला मालक त्याच्यात थोडा देऊ द्यायचा, फुटाणं आणले की ते मालक त्याला थोडा त्याला द्यायचा. हे चाल एक दिवशी याला थोडी भूकच लागली. यानं काय, हे पेढे घेऊन ये. आता यानं काय विचार केला, पेढे आले 4. किती आले 4. 2 तिथंच खाऊन टाकले. दुकानामध्ये 2 पेढे खाऊन टाकले. पॅक करा म्हणला राहिलेले, आला घेऊन देऊन टाकले. पेढे 4 इथं खाल्ले काय आणि तिथं खाल्ले काय, मला एकच आहे की हो. म्हणजे कसं काय, फुटाणे आणले की कोणाला देतात, मला अर्धे देतात. शेंगदाणे आणले कोण देतात मला. म्हणजे मग इथं खायचं आहे. मी काय केलं, त्याला म्हणले बाबा ते 2 पेढे ते दे. आणि तसा शिष्य कधीच नसावा. गुरुच्या हाताने गेलं निराळं, त्यांच्या परस्पराचे पेढे खाणं निराळं, तसं असा कधी नसावा. तसं अज्ञाना राहतोच ना. महाराज आपली इच्छा, अरे तुला होईल का, सडा टाकायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. बाकीचे दोघे बाकीचे पोरं म्हणजे अहो त्याला खूप नाद आहे म्हणले देवाचा, पहिल्यापासून गंधन काय, गोपीचंदन काय, तुळशीच्या माळा. बरं तू राहतो, हां तू म्हणली की नको. त्याला म्हणले की हे म्हणले आमच्या शेजाऱ्यांना पहिल्यापासून नाद आहे, सगळे वारकरी आले की यांच्यात गिर राहते, त्यांना चहा पाणी द्यायचा खूप नाद आहे म्हणले पहिल्यापासून. आपल्या पण घरी कधीतरी करीत जावं. तसं अज्ञाना म्हणला मी राहतो महाराज, पण तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. मी राहतो पण तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या. म्हणले ठीक आहे. अरे मला खूप काम आहे म्हणले इथं बाबा, सकाळी झाडायचं, आमकं करायचं आहे. नाही मला महाराज मी करतो. आता हे सगळे गेले. हा अज्ञान सकाळी 4 वाजता उठायचा, सगळं अंगण झाडून काढायचा, ते शेणानं सारवायचा, भगवंताची ती पूजा करायची आणि माधुकरी मागायला जायचं. ओम भवती भिक्षां देहि सदा सर्वदा योग तुला लढावा, हे कारणी देह मला. आणि असा श्लोक म्हणायचा, माधुकरी घ्यायची. ओम भवती भिक्षां देहि, 5 घर घ्यायचे, परत आणायचा, स्वयंपाक करायचा, भगवंताला ते अर्पण करायचा आणि दाखवायचा. आता याला माहितीच नव्हतं की नैवेद्य रामराया खाते. यानं काय केलं, झाडून काढलं, सगळंच नीट केलं, पूजा केली, माधुकरी आणली, ते स्वयंपाक केला ना,
रामदास स्वामी सांगितलं होतं तुझं काही काम होऊ दे, 12 वाजता रामरायाला जेवायला दिलं पाहिजे आणि त्यांना खाल्लं पाहिजे. आता त्यानं रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यानं सगळं केलं. तो नैवेद्य केला, रामरायाच्या समोर ठेवला. सीता माता आहे, रामराया, लक्ष्मी, हनुमान सिंग सगळे बसलेले आहेत. नेन सत्यम दर्शन प्रसिद्धामी ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. प्रभू रामचंद्र भगवान की जय. म्हणजे रामराया चला लवकर, ती ताट शांत होईल, खायला चला लवकर. आता ते रामराया कुठं खात असतात का ते केलेलं? म्हणले का महाराज चांगला झाला नाही का स्वयंपाक माझ्या आजचा? जे काही तुम्हाला केलंय ते कच्चं झालंय का? भात शिजला नाही का? आता राम कसं बोललो? कच्चं झालंय का पक्क झालंय का? नाही 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 ऐकायला गेलं नाही. अज्ञान. रामदास स्वामीचं स्मरण केलं ना, गुरु तुमच्या हाताचा खात होता आणि माझ्या हातात खाल्लं नाही, तर हा जोपर्यंत खाणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. जोपर्यंत तुमचा रामराया उपाशी आहे, खाणार नाही तोपर्यंत मी पण अन्न खाणार नाही. काय करावं आता? रामराया प्रगट झाले म्हणले बाळ हे खाता येत नसतं, हे स्वयंपाक तूच खा तिकडे जाऊन. नाही 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 म्हणले. आता कसे प्रगट झालात म्हणले तुम्ही? हा, माझ्या गुरुचं नाव घेतलं की तुम्ही प्रगट झालात ना? नाही नाही म्हणले. असं काय कर, हे मला खाता येत नसतं. म्हणजे आता काय कर, आता सगळं केलंच, 2 तास खातो पण उद्यापासून काही बोलू नको, असं काही उद्यावर रिकामा उद्योग यायचा करू नको. मला आज तर खा म्हणला, उद्याचं उद्या बघू. आज दिलेलं खाऊन घ्या, उद्या काही आणू नको, काही मला आणत नाही, खा. आता त्यानं ते खाऊन टाकला. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्नान वगैरे केलं, परत सगळं वाडा झाडला, परत सगळं अमके केलं, परत 5 घरी पिकेला गेले, परत ते सगळं काय केलं, स्वयंपाक करायचा केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्राणाय स्वाहा पण नित्यरामी चालू होतं. परत म्हणले महाराज हा थोडा बेत वेगळा केलेला आहे, हे लवकर खावा लागेल. हा, अरे म्हणजे तुला कालच सांगितलंय, मला काहीही माहिती नाहीये. अरे म्हणले करता येत नाहीये. नाही म्हणले आता काय करतो म्हणले, मी डोकं तापटून घेतो म्हणले तुमच्यासमोर. अरे मला येता येत नसतं आज्ञाना. नाही नाही. मग काय केलं भगवंताने, परत ते खाऊन घेतलं. आता महिना झाला तरी येतच का. आता रामरायाला दुसऱ्या दिवशी म्हणले हे रामा बस झालं म्हणले तुझं, आता काय करायचं म्हणले, हनुमानाने सगळा सडा टाकायचा, सीता माताने स्वयंपाक करायचा. म्हणलं बस झाला म्हणला, 1 दिवस झाला आता येताल, 2 दिवस झाले येताल, हा चांगलं खायला म्हणला माझ्या हाताने. हे सगळ्यांनी आपापलं काम करायचं म्हणला. एकाने झाडून काढायचं, एकाने स्वयंपाक करायचा. म्हणला मला काय बरं वाटतं का मला, मी जातो झाडूनच काढतो सगळं आणतो. रामा म्हणले रामाला सीता माता स्वयंपाक कशी करील, मला काही माहीत नाही म्हणले, कच्चं व्हायला लागले म्हणले, बरं तुम्ही खात नाहीत, पंचायत व्हायची इथली. नाही 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 करावंच लागल. अरे अज्ञाना होता करता येणार नाही रे. नाही नाही प्रगटणे झाली की काहीतरी करतो. तर भगवंत म्हणले सीता माता आता करा म्हणले. काय करा आता, आडला आली आणि काय करा म्हणले, आता काही लवकर आटवायचे आपल्याला. मग ठीक आहे म्हणले बाबा. मग सीता माता उठू लागल्या, स्वयंपाक करू लागल्या. रामरायाला नैवेद्य हा आपला अज्ञान दाखवू लागला. आता मारुतीच्या माग लागलं की सगळं झाड ऐकतो. मारुती म्हणला कुठे जा नशिबाला, कुठे जा पळचाला 3 पान, कुठे माझ्या मागे हेच काम असतं म्हणला, याला आपटा तरी नाही तर सुधरला तरी. पण आता काय झालं, असं सगळं चाललं, हे कार्यक्रम चालला. सीता माता उठती, स्वयंपाक करते, हे करते, ते सगळं असं चाललं सगळं. आता एक दिवशी काय झालं, गुरुपौर्णिमा होती. आता यांचे गुरु कुठे आहेत, काशीला. यांचे गुरु काशीला. मग आता सीता मातेनं स्वयंपाक केला, याने सगळं आणून दिलं. म्हणजे रामराया आता मला आमच्या गुरुकडे नेऊन सोड. हा नैवेद्य कुणी खाल्ला पाहिजे, गुरुनी खाल्ला पाहिजे. ती म्हणले इतके चांगलं होतं, आम्ही म्हणले आता आमच्या हाताने टोकडा खायला लागलो, सगळ्यांना कशाला सांगायला म्हणजे आम्ही स्वयंपाक करायला लागलेला. हा
चांगला खायलाच म्हणजे तू सुद्धा आम्ही आपलं स्वयंपाक करायला लागलो. सीता माझा स्वयंपाक करायला येते? नाही 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 म्हणला, हे सगळं माझ्या गुरुला स्वयंपाक केला पाहिजे. काय करा, अरे अज्ञाना आम्हाला तिथं प्रगट कसा होता येईल? नाही नाही करत होणार नाही. नाही म्हणजे काही करा. म्हणजे आता तुला नेणार कोण? म्हणजे हे हात जोडलेले कशाला? हे हात जोडलेले कशाला आहेत? अरे पण मला आम्ही स्वयंपाक करून तिथे गेला तू सांगणार का राम स्वयंपाक करतो, सीता स्वयंपाक करते, आम्ही आमचं झाडून काढतो, पालून? काही सांगू नका म्हणला, याला पाठवा. याला पाठवा म्हणल्यानंतर हनुमंतराय म्हणले मी एकटा तर काही जाऊ शकत नाही. रामराय म्हणले असं तर हनुमंता तिकडे लांब त्यांचे गुरु असतील म्हणले, आम्ही कुठे लांब आहेत, अलीकडे सोड आणि पटकन ये म्हणजे सोडून त्याचं एक काम कर म्हणजे परत आता याला त्याच्या नादीत लागायचं नाही म्हणले. आपण आता कितीतरी राटला, कितीतरी डोकं आपटून घेतलं, आपण परत त्याच्या नादीत लागायचं नाही. फक्त काय कर, रामदास स्वामी कुठे आहेत म्हणजे तिथं आहेत, अलीकडे थोडं सोड आणि तुझी तू निघून ये. आम्हाला व्हायचं नाही काहीतरी कुणी बघर, मला व्हायचं वाट, तू जा रे म्हणले. मग आता यांच्या हातावर बसले ते अज्ञान महाराज बसले, स्वयंपाक केलेला सगळं हे वायू वगैरे निघाले, सगळं वायू निघाले, वेगाने निघाले आणि रामदास स्वामी तिथं होते. तर म्हणजे कुठे सोडायचं? अलीकडे सोडायचं. आता हनुमंतराया थांबले. आता हे अज्ञान हातामध्ये ताट वगैरे सगळं घेऊन गेले ना रामदास स्वामी अलीकडं, गुरूंच्या पाया पडले. अरे अज्ञाना तू इथं पूजा चालू आहे म्हणले, माणसं लावलेच म्हणले, राम येतो म्हणले, स्वतःची पूजा स्वतः करून येतो, सीता ही ती म्हणले स्वयंपाक करती. हनुमंतराया म्हणले झाडून काढून सगळं पाणी टाकत. येड लागलं काय? दररोज मला बोलत येत म्हणले, येड काय लागायचं? सीता माताला म्हणले मी आणून 5 घरी भिक्षा देतोय, स्वयंपाक करीत ती म्हणले, पाणी हनुमंतराया भरायला लागलेत. आपण तू कसा आलास? आता इकडं काशीला जायचं म्हणले, काही जवळ आहे का म्हणले? ते काय म्हणले, गुरु तुम्हाला कळतच नाही, तुमचा अंगण म्हणले ते भक्त, रामाचा भक्त अंगण म्हणले. कोण? हनुमान. कुठे हे? काय म्हणले इकडंच आहे. आता हनुमान तिथं याला नाही होतं ना परत त्याला. अरे असं कसं काय करू शकतो? खोटं बोलू नको अज्ञाना, खोटं बोलू नको. नाही म्हणलं महाराज, परत पाया पडतो. तर कुणी आणून सोडलं? म्हणले हनुमंताने आणून सोडलं. कुठे हनुमंता? हनुमंतराय आदर्श रूपात झाले. जाताना याला घेऊन जाऊ म्हणले याला. म्हणले आता असं कर, तुझं रामराय आहे ना म्हणले, खरं आहे ना म्हणले, त्याला इथं बोलू बरोबर म्हणले. आता मग परत अज्ञानाने डोळे झाकले आणि भगवंता आपल्या गुरुच्या कृपेने भगवंताला प्रार्थना केली. तिथं जसं आम्हाला दर्शन दिलं होतं, माझ्याकरता माझ्या गुरुला या दर्शन द्या. आणि रामरायाने ते धावा ऐकला प्रभुरांचा, रामरायाचा, आणि ताबडतोब तिथं आले. तिघांना सर्वांना अज्ञानाला दर्शन दिलं. आपल्या रामरायाला रामदास स्वामीला पण दिलं आणि तिघांनाही त्यांना दर्शन देऊन आपल्या परत जागी गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा भक्ताचा महिमा कसा आहे. भगवंताला सुद्धा प्रगट व्हावं लागतं. आणि माणसाला काय कळतं माहिती का? काही माणसं माणुसकीची असतात पण प्रेमळ नसतात. प्रेम म्हणजे त्यांना कळतच नाही. पूजा करायची म्हणून करायची, बसायचं म्हणून बसायचं. एक जिव्हाळा जो असतो, आपुलकी जी असते ते नसते. देव आहे काय काय त्याच्यात कळा? अरे त्यानं तुम्हाला फुल पाठवले प्रेमाने, हे त्याच्यात काय कळा? असं काही लोकांचं चाललं असतं. तसा उद्धव होता. उद्धवला एक आपुलकी जिव्हाळा, विद्वान होता, विद्वान सगळं, पण त्याला जिव्हाळा वगैरे काही आपुलकी अशी काही नव्हती की खरंच कृष्ण आहे हा. त्याला वाटायचं कृष्ण म्हणजे कोण? उद्धवाला काय एवढं ना, ज्ञानी होता, अफाट ज्ञान, पण आपुलकी आणि प्रेम नव्हतं. भगवंत म्हणाले आता यांच्याकडे सुद्धा थोडं पाहिलं पाहिजे. आता मग काय केलं? एके दिवशी भगवंतानं नौका विहार करायचं ठरवलं. नौका आणि उद्धव आणि ते नौकेमध्ये बसले.
गोकुळाकडून पाणी येते वाहत. शांत असं पाणी यायला लागलेलं आहे. उद्धव बसलेले आहेत, कृष्ण बसलेले आहेत, गप्पा चाललेल्या आहेत. आणि असं दोघांच्या गप्पा चालत असताना याला जिव्हाळा नाहीच आहे. दोघं बसले. अचानक तिकडून वाहत 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 एक कमळ आलं. कमळाचं फूल. आणि भगवंतान हळूच ते उचलून पाण्यातलं आपल्या हातामध्ये घेतलं. त्या फुलाचा वास घेतला. भगवंत रडायला लागले हो. फुलाचा वास घेतल्यानंतर भगवंत धाय 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 रडायला लागले. उद्धव म्हणला बघा, फुलाचा आणि यांचा रडायचा काही संबंध आहे का? मग तर भगवंत जास्त रडायला लागले. का रडायला लागले? अरे उद्धवा, म्हणजे गोपी आल्या असत्या रांगोळीला, तिथं बसल्या असत्या. तिने जे वाहिलेलं फुल आहे ना, हे तिचा हाताचा सुगंध आहे. तिने जे माझं नामस्मरण केलेलं त्या फुलामध्ये तिचा सुगंध येतोय. तोच सुगंध लागतोय. तिची परापश्चना वाणी आहे ना, ती याच्यामध्ये बोललेली दिसते मला. गोकुळातल्या लोकांनी फुल सोडलेले रे हे गोकुळातल्या. उद्धव म्हणला, महाराज ते फुलाचा दोष नाही, तुमच्या नाकाचा दोष आहे म्हणले. तुम्हाला काहीतरी माळीन वगैरे आलेली दिसते. कशाचा गोकुळ मध्ये तिथं, तुम्हाला या फुलामध्ये तिथल्या गोपींचा वास यायला लागलाय. नाही रे उद्धवा, हे गोपींचं फुल आहे, माझ्या गोकुळातलं फुल आहे. त्या फुलामध्ये मला वास येतोय आणि कुणीतरी माझी आठवण काढतंय. काय म्हणले देवा, 12 वर्ष होऊन गेलेले आता. कोण तुमची आठवण काढायला लागलाय हो? कोण मोकळे? शेजारी पाजारी आपण आठवण काढू का? घरच्या तरी लोकांची 12 वर्षानंतर नाही. उद्धवा, तू एक माझं काम करशील का? खरं असो किंवा खोटं असो. अरे तिथल्या गाई, तिथली सर्व लोक माणसं माझी आठवण काढतायत रे. एकदा तरी तू जातील का? उद्धवनं विचार केला, आता एवढा कृष्ण म्हणायला लागलाय तर आपण एकदा तरी तिकडं गेलं पाहिजे. उद्धवा शांतवन कर जा, त्या गोकुळी वासी जनांचे. उद्धवा शांतवन कर जा, त्या गोकुळी वासी जनांचे. आनंद यशोदा माता मजसाठी त्यजिल प्राणाते. त्यानंद यशोदा माता मजसाठी त्याग प्रणाते. त्या प्रपंचा फिरती मनी उदास रानो रान. अन्न त्यजिल ते रडती अति दुःखित झाले दीन. हे उद्धवा, तू माझ्या करता जा. कशा करता? ते गोकुळवासी आहेत ना, माझ्या नावाने रडत असतील रे, माझी आठवण येत असेल रे त्यांना. आणि आनंद यशोदा माता मजसाठी त्यजितील प्राण. यशोदा माझी आई, नंद बाबा माझी आठवण पण रडत असतील रे, ते देहाचा त्याग करीत असतील. उद्धवा, तू जातोस का? त्यातून प्रपंचा फिरती मनी उदास रानो रान. अन्न पाणी त्यजिले अति दुःखद झाले दीन. सर्वांनी अन्न सोडलंय रे माझ्या करता. कुणी जेवत नाहीये, पाणी पीत नाहीये, सगळ्यांना मीठ मीठ दिसत त्याच्यामध्ये. जन्मलोते कुणी घडले मजसाठी तिळ तिळ तुटले. मी जन्मल्यापासून माझ्या करता खूप कष्ट घेतले रे त्यांनी, खूप झटलेत माझ्या करता.
खूप माझ्याकरता गोकुळवासियांनी काय केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहे. कटी खांदे वाढले आटले रक्त ते त्यांचे, उद्धवा कांतवन करदा त्या गोकुळी वासी जनाचे, उद्धवा शांतवन करदा त्या गोकुळी वासी जन. हे उद्धवा, अरे खूप त्यांना माझ्याकरता काम केलेलं आहे रे, खूप केलेलं आहे. आणि हे मला घेऊन त्यांचे खांदे आहेत ना, त्याला घाटा पडलेले आहे. आपण जास्त जर काम केलं ना, हाताला पण आपलं मोठं होतं, एखादं वजन उचललं तर आपल्या खांद्याला, अरे खूप मला खांद्याला वर घेतलेले रे. यशोदा, उद्धवा, गोकुळवाणी मी खूप ऋणी आहे रे. आई बाप त्यजुनी बाळे मज संगे खेळत होते. हे उद्धवा, माझ्या बरोबर जी गोपक होती ना, आई बापाला विसरून, आई वडिलाला विसरून, अन्न पाण्याचा त्याग करून माझ्या बरोबर खेळत होती. काय करत होती? माझ्या बरोबर खेळत होती. आई बाप त्यजुनी बाळे मज संगे खेळत होते, गोड अशा आनंदी प्रेमाने दिली. गोड अशा सुजोऱ्या खायला मला देत होते. लोणी, ताक, भाकरी, पोळी हे सगळे आईकडनं आणायचं आणि माझे मित्र काय करायचे, मला खायला देत होते. रात्रंदिवस फिरले मागे दही गोरस चोरू येते. माझ्या मागे रात्रंदिवस फिरले, दही चोरलं, लोणी चोरलं, सगळं केलं. आणि कोणाबरोबर? माझ्या बरोबर एक होती बरं. हे उद्धवा, रात्रंदिवस फिरले मागे दही गोरस चोरू येते. मी तोडून आलो तटका, मी तोडून आलो तटका, मी तोडून आलो तटका, मला जीव लागला चटका. मी त्यांच्या हृदयाला असा तटका दिलाय. त्यांचं हृदय आहे ना, मी त्याला दुःखी दिले आणि तो चटका माझ्या जीवाला लागलाय सोडून आल्यामुळे. मजविना त्यागून रे घटका, मजविन त्या युगी घटल्या, उद्धवा शांतवन करदा त्या गोकुळ वासनाची, उद्धवा शांतवन करदा त्या गोकुळ वासनाची, उद्धवा शांतवन करदा त्या गोकुळ वासनाची. पतिसुनादी ग्रह आणि धन त्यजिले ते मज कर्ण ममता, पतिसुनादी ग्रह करून त्यजिले मज वर धरून ममता. काही लोकांनी आपल्या पतीचा त्याग केलाय, कुणी आपल्याला वडिलांचा त्याग केलाय. माझ्याकरता सर्वांनी आपापल्या पद्धतीने त्याग केलाय. कशाकरता? पत, मुलगा, धनाचा त्याग केलाय. उद्धवा, माझ्याकरता त्यांना सर्व काही सोडलंय रे. मानिले तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चय रमले, मानिले तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चय रमले. मी दत्त चित्त त्या गोपी, मी दत्त चित्त त्या गोपी, मी रात्री लावणी समता, तिळ तुल्ल्या नवत्या डगल्या, तिळ तुल्ल्या नवत्या डगल्या. गोपीत ना गोपी खांद्याला माझ्यावर यायच्या, पडायच्या, पण तीळ मात्र सुद्धा त्यांचा कधी झालेलं नाहीये. तिळ तुटल्या नवत्या डगल्या, बहु निश्चय धरीला लागल्या, बहुधा त्या
असतील जगल्या. अरे त्या आहेत का नाही आता मला कळणार पण नाहीये. ज्या गोपी माझ्याकरता जगल्या, माझ्यावर प्रेम केलं त्यांनी, त्या गोपी आता आहेत का नाही हे मला सुद्धा आता काही सांगणार येणार नाही. पण त्या जगल्या असतील असं मला वाटतंय, कारण माझ्याशिवाय त्या राहू शकणार नाही, जगू शकणार नाही. तर पण एक काम करशील का, तू चाललास ना आता, त्या गोपी आहेत, त्या गोपीत असतील ना आणि खरंच त्या माझ्याकरता जगल्या असतील ना, एक माझा निरोप दे. काय माझा एक त्यांना निरोप दे. काय देशील? हरी आहे सुखरूप मनोनी. हरी कसा आहे? सुखरूप आहे. हरी आहे सुखरूप मनोनी, भेटता त्यात सांगावे. अरे उद्धवा, त्याला भेटल्या ना, हरी सुखरूप आहे बरं. आपला बालकृष्ण आहे ना, तो आनंदी आहे असं त्यांना सांग बरं. सांग की समजता पुसिले, सगळ्याला सांग, एकला पण सोडू नको. कृष्णाने विचारले बरं, तुम्ही सुखरूप आहात का, तुम्ही कसे आहात असं कृष्णाने विचारलंय म्हणून त्यांना सांग. उद्धवा सगळ्यांना सांग मी विचारलंय म्हणून. प्रति उत्तर द्या मागावे. आणि त्यांना म्हणा मला उत्तर द्या, नुसतं गप्प बसू नका. मला जशी तुमची आठवण येते ना, तशी तुमची मला आठवण येते का असं मला तुम्ही काय करा, उत्तर द्या. प्रति उत्तर द्या मागावे, करुणिया ज्ञान ते याचे, म्हणा की शोकी ते त्याच्यावे. हे काम तुझ नव्हे त्याचे, हे काम नव्हे तुझ दोघे, मजसाठी जावे. हे काम तुझे दोघे, मजसाठी जावे योगे. हे मधव मुनीश्वर सांगे, हे नवे ज्ञान तया दे योगे. उद्धवा शांत करता त्या गोकुळी वाचनाचे. उद्धवा शांत करता त्या गोकुळी वाचनाचे. उद्धवा शांत करता त्या गोकुळी वाचनाचे. त्या गोकुळी वाचनाचे. त्या गोकुळी वाचना. हे उद्धवा, जा रे बाबा जा, आणि मला याडू सांग. प्रत्युत्तर मागितलंय, शांत बसू नका. त्या माझ्यासाठी माझं नाव घेऊन त्या आणखीन गेल्या नसतील. पण संतांनी सांगितलंय उद्धवजीच्या गेल्यानंतर ती रमण रीतीच अशी होती ना, ती उद्धव गेल्या बरोबर पाय ठेवले खाली, ठेवल्या इतक्यात अरे कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. याचा रथ गेला, उद्धवाचा रथ गेल्या बरोबर पेंड्या बोबड्या चतुऱ्या, अरे कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. उड्या मारत त्या रथाजवळ आली. रथाजवळ आले आणि उद्धवाला पाहिलं. आपल्या मान वाकडी केली आणि परत जाऊ लागले. जसं आता आपल्या घरी जावा येणार आहेत, जावा येणार आहेत, अमका शिरा कर, तमका स्वरा कर, बसून देव बासुंदी कर, काही कर, सगळे जावाई 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 येणार येणार येणार. दाराच्या समोर बसले जावाईचे भाऊ आले होते. जावाई न येता न्यायला त्यांचे भाऊ आले होते. तसं गोब्या पेंड्या सगळ्या वज्र्या सगळ्या माझा कृष्ण आला, माझा कृष्ण आला, माझा कृष्ण आला. त्या रथाजवळ आले आणि या उद्धवाला बघितलं. नाही रे पेंड्या, आपला कृष्ण नाहीये, दुसरंच कोणीतरी आहे. उद्धवाला पहिला झटका लागला. अरे आणखीन आठवण करतात कृष्णाची, आणखीन आठवण करतात. मग तिथे त्याला पहिलं जे इम्प्रेशन आहे त्याचं, तिथं तो थोडा डाऊन झाला. तिथं त्याला प्रेम कळालं, जिव्हाळा कळाला, कृष्ण कळाला.
पहिल्या ती काय म्हणले, अरे आपला कृष्ण पण कुणीतरी आपलं असतं हे उद्धवाला कळलं. जीवनामध्ये प्रेम आपलं का माणसं मागतात आणि ते निघून गेल्या. अहो पोरं तर गेलीच गेली, पण वयोवृद्ध माणसं संध्याकाळी कृष्णा काय करत होता, गाई घेऊन घरी जायचा ना, रस्त्याने पारावरती आपल्या गावी पार असायचा गोल कट्टा, तिथं वयोवृद्ध माणसं बसायची. तिथं चर्चा चालली होती, शामराव काय कृष्णाचा हात आहे हो. जाता जाता त्यानं मला म्हणला, बाबा काय व्हायला लागले. मी म्हणलं होतं, रे कृष्णा आता गुडघा आहे ना, गुडघा दुखतोय रे. त्यानं जाताना हात लावला होता, आणखीन गुडघा दुखत नाही. काय पोराचा हात आहे हो, ती आठवण काढत. हा जसा जसा पुढे जात होता उद्धव, तस तसं लोक आठवण काढत होती. एक जण म्हणला, काय सांगावं, माझा तर पाठीचा कणाच गेला होता, मला पण उठता येत नव्हतं. असंच एके दिवशी माझ्याजवळ आला, काका काय व्हायला लागले. अरे कृष्णा पाठीला करक भरली काय की रे, मला असं उठताच येत नाही. तसं आहे बरं. त्याच्या पाठीवरनं हात फिरवला ना, माझी कंबरची लचक निघून गेली, चांगलं झालं. असं एक 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 लोक सांगत असताना कृष्ण आणि चिमण्या आपल्या घरी मी जाऊ लागल्या, कृष्णाचं नाव घेऊन लागल्या, कृष्ण 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 घेऊन लागल्या. गाई घरी जाऊ लागल्या, कृष्ण 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 कृष्ण. संध्याकाळची वेळ होती, हाला होता उद्धव, आणि आपल्या घरामध्ये जात असताना सगळे पक्षी वगैरे सर्व कृष्ण 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 नाव घेत असताना उद्धवाला रडायला लागला. उद्धव माणसाचं नाव घेतील हो, पण प्राणी कृष्ण कृष्ण शुकची मन्या बोलती, वृक्ष पल्लव तेही डोलती, आणि पाहुणे हरी पद्मा कितनीन. आणि हे सगळं पाहिलं आणि कंसाला रडू कोसळलं. हो मी अहंकार केला, मी कृष्ण म्हणजे कोण समजत होतो, एक मानव आहे. मी काही समजत नव्हतो, पण कृष्णा ही जी क्रिया आहे ना आता सगळ्यांनी सांगितलेली, कोणाचा गुडघा, कोणाचा अमक, कोणाचं हे धाय धाय, कृष्णाची आठवण काढून दररोज संध्याकाळी रडताय, दररोज संध्याकाळी रडताय. गोपी सुद्धा रडताय. आणि असंच पुढे जात 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 उद्धव यशोदेकडे गेला. यशोदा माता अंगणामध्ये सुंदर बसलेली आहे, वेणी घातली नाही, कित्येक वर्ष झालं, डोक्याला फेरी फेरी नाही आहे, बसली धुंद. उद्धव गेले, बसले. उद्धव गेल्याबरोबर तिने तलवार काढली. तिला म्हटलं, माझ्या कृष्णाला कोणी मारायला आलं काही की. नंदबाबा होते. नंदबाबाला विचारलं, उद्धवानी मग असं काय करतात. उद्धवा ज्या दिवशी कृष्ण गेला ना, ज्या दिवशी, त्या दिवशीपासून ही जेवली नाही रे. दुसऱ्या दिवशी बाथरूम मध्ये जाते, पाणी करते. कृष्णा चल तुला आंघोळ घालायची ना, कृष्णा चल पोटणं लावायचंय ना, कृष्णा चल कपडे घालायचेत ना. सारखं कृष्णाच्या मध्ये तल्लीन राहते, स्वयंपाक करते, कृष्णाचा करून ठेवते दररोज स्वयंपाक. कृष्णा जेवायचे तुला, त्या दिवशीपासून आजपर्यंत कृष्णाचा स्वयंपाक करते. वेडी झाली रे, वेडी, तिला काही कळत नाही, नुसतं कृष्णाचंच वेड आहे. उद्धवा खूप आम्ही सांगितलं, पण ती कृष्णाशिवाय राहू शकत नाही. आणि तिने सांगितलं, उद्धवा इथे ती एक गाय आहे ना, कपिली गाय, कृष्ण गेल्यापासून तिनं दूध दिलं नाही रे.
कृष्णला इतकं दूध दूध होती, इतकं दूध दूध होती, दूध देत होती. पण ज्या दिवशी कृष्ण गेलाय ना, आजपर्यंत दूध दिलं नाही. कृष्णाला सांग बरं, दूध दिले नाही रे तिनं, सांगतोस का? गोपी आल्या, गोपी पण रडू लागल्या. उद्धवा, कृष्णाला म्हणा आमचं काही चुकलं का? आम्ही काय तुला त्रास दिला? पद्मगंधा नाव गायचं नव्हतं, पद्मगंधा गायचं नाव पद्मगंधा होतं. उद्धवा, त्या पद्मगंधीनं आणखीन दूध दिलं नाही रे. उद्धव पण त्यांच्यावर रडायला लागला. आणि जो आत्ता जातो 2 दिवसात येतो, आत्ता जातो, त्याला काय म्हणलं समजून समजायला किती दिवस लागतील, म्हणला समजून सांगायला किती दिवस लागतील. आत्ता जातो आणि 2 दिवस येतो असा म्हणलेला उद्धव 4 महिने राहिला. 4 महिने तरी त्याला सुधारायला गेलं. तो कृष्णविलयामध्ये असा गुंफून गेला. सकाळी उठतात सगळेजण कृष्ण कृष्ण जय, गाई आपल्याला आता कृष्ण कृष्ण जय, सगळेजण कृष्णाच्या नादामध्ये तल्लीन झाले. आणि मग ती काय म्हणाली, उद्धवा कृष्णाला सांग की आम्हीच ना. कृष्ण म्हणला होता त्याला आता उत्तर द्यायचंय, उत्तर किती त्यांच्याकडे मागून घे. तर तिला हे सांगितलं त्या गाईनं दूध दिलं नाही म्हणून सांग. कुणी जेवत नाही येत केलं कृष्णा, द्वारकावासी तुझी सारखी आठवण काढतायत असं सांगितलं. सर्वांना उद्धवाने नमस्कार केला. आणि जो परत फिरला आणि कृष्ण पाहिल्याबरोबर कृष्णाच्या जवळ गेला आणि एक साष्टांग नमस्कार घातला. गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्धव म्हणले, कृष्णा मला अगोदरच सांगायचं ना रे, तुला बुद्धी नाही म्हणून. उद्धवा तुला बुद्धी नाही. कृष्ण म्हणजे नाही, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही पूर्ण होतात पण परिपूर्ण नव्हतात. पूर्ण होणं निराळं आणि परिपूर्ण होणं निराळं ते आत्ता झालात तुम्ही. म्हणून उद्धवाने भगवंताचा नमस्कार केला. भगवंताला त्यांना उद्धार, भगवंताने त्यांचा उद्धार केला. आणि आता राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे 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 गोविंद गोपाल राधे, 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 राधे 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 गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे 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 गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोपाल राधे. वा चंद्रकांतराव, मजा केली तो सांगितलं हा. गुबू 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 वागायला लागली चांगलं हा. विदर्भराज का धातीन धातीन तिथ दिन धागी तिथ धातीन धातीन तिथ दिन धागी तिथ धातीन. विदर्भराज का भूपती भीष्मक कैसा पुरंदर सुरमो. विदर्भराज का भूपती भीष्मक कैसा पुरंदर सुरमो. भाग्यवंत बडा पुण्यशील बडा
थोड्या झाल्या, याला पाठवलंय त्याला पाठवलं झालंय, पण त्या कलियुगामध्ये जे चाललंय ते पाठीमागं राहिलंय. म्हणले आता सोन्याची सगळं बनवलेलं आहे. आता द्वारिका कशाची बनवलेली आहे? सुवर्ण. सगळं काही झालं, पण सावधान हे काही राहिलं नाही. म्हणले आता ते आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून विदर्भ देशाचा राजा भीष्मक अतिशय बलवान, तिची मुलगी रुक्मिणी. आता विवाह कुठल्याही वडिलाला मुली लग्नाच्या आल्यामध्ये चिंता असतीच आहे. आणि त्या भीष्मकाला खूप चिंता पडली होती आहे. कारण का? एवढी रूपवान होती रुक्मिणी, एवढी रूपवान होती की खूप राजे यायचे तिला पाहायचे, पण म्हणायचे नको बाबा, ही एवढी रूपवान होती, दुसरा राजा हिला पळून घ्यायचा आणि आम्हाला युद्ध करावं लागायचं. काय हिला जर केलं आणि त्या राजाने पाहिलं हिला घेऊन गेलं तर परत पंचायत पडायची ना. नको नको नको. खूप राजे आले, पण तिचे ते रूप पाहिलं की त्यांना काय म्हणावं, नको बाबा नको बाबा, काय करावं काय नाही. आणि रूपवान नुसती होती, गुणवान पण होती. कशी होती? गुणवान पण होती. आता मुलगी लग्नाची झाल्यानंतर काय होतंय? उपवर कन्या होता, उपवर कन्या होता. काय म्हणतात तुम्ही? पितयाच्या काळजात कातरते. मुलगीच्या लग्नाची झाली, पित्याच्या काळजामध्ये कात्रीसारखं वाटतं, कवा लग्न होईल, कवा लग्न होईल, कवा लग्न होईल. काय म्हणतं शास्त्र? उपवर कन्या होता, पितयाच्या काळजात कातरते. कातर कातर सासर सागर जाय कशीही पार, हे ती कातरते. हा जो सागर आहे, हा सागर केव्हा पार करेल हिची चिंता असते त्याला. चिंता होती, हो खूप चिंता होती त्याला. काय करून काय नाही, काय करावं म्हणले, वेळेत आलेले आहेत त्याच्याबद्दल म्हणजे काही चांगलंच आहे, आता लवकर होऊन जाईल. भगवंताला चिंता असते हो, कोण केव्हा कसं येईल ते. भगवंताने योग्य वेळेवर पाठवले आहेत. मग अचानक भगवंताने काय केलं? पूर्वी लग्न जमवायला ब्राह्मण मंडळी गावोगावी जायची, फिरायची. कर्नाटकातली आपल्या महाराष्ट्रामध्ये यायची, महाराष्ट्रामध्ये तिकडे जायची. त्यांचं कामच नुसतं अशा पिशव्या असायच्या आणि तुमचं गाव पत्ता, यांचा गाव पत्ता, कुठं मुलगा लग्नाचा आहे, कोणाची मुलगी लग्नाची आहे, आपल्या गावी यायची ते आणि यायचे. आणि मग यांना सांगायचं की आमच्याकडे मुलगा आहे, त्यांच्याकडे मुलगा आहे. तसं कीर्ती नामाचा एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव कीर्तिनामा. तो असंच फिरत 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 या याच्यामध्ये विदर्भामध्ये भीष्मक नावाच्या या राजाच्या घरी फिरत फिरत आला. आल्याबरोबर आता राजा म्हणून चेहरा फ्रेश पाहिजे ना, झोप झाल्यानंतर का नाही. झोप झाली की माणूस कसा पाहिजे? फ्रेश. तसं ते फिरत फिरत आले, राजाच्या समोर पाहिलं आणि राजाचा चेहरा डाऊन झालेला होता, थोडा खचलेला चेहरा होता. महाराज काय झालंय? झोप झाली म्हणले, पण आणखी वेळ आहे त्याच्यामुळं पंचायत पडल का? अहो मला काही काळजी करू नका तुम्ही. राजाला विचारलं, राजा का तुझा चेहरा पडलाय रे, सीन का झाला? म्हणजे महाराज ही माझी मुलगी आहे रुक्मिणी, तिच्या लग्नाकरता माझी खूप चिंता वाटलेली आहे मला. खूप राजे आले, पण तिचं रूप पाहून त्यांना नाकार दिलेला आहे. मग त्यानं पण त्यांच्याकडचे राजे सांगितले, अमक्याचं नाव तमक्याचं नाव हे आहे ते आहेत. पण ते म्हणले बाबा हे सगळे चांगले, पण इतक्यामध्ये
नांदे सांप्रत भूतलावरी नाद धादिन धातीन तिथं दिन धागी तिथं धादिन धातीन धादिन नांदे सांप्रत भूतलावरी द्वारकेत श्री हरी नांदे सांप्रत भूतलावरी द्वारकेत श्री हरी दयाची काय मानू मी परी नांदे सांप्रत भूतलावरी द्वारकेत श्री हरी दयाची काय मानू मी परी. अहो ज्याचे भगवंत असे दिसायला बसायला कामाला, काही काही जनावर खायला चांगले असतील, काही काही जण पळायला चांगले असतील, काही जे बसले तिथंच बसत आहेत, काहीच कळत नाही. तसं नव्हतं, ते चॅप्टर होतं. त्याने सांगितलं, महाराजांना खूप सांगितलं त्यांनी, हा राजा पाहायचा काय नको, तो राजा पाहायचा काय नको. मग भगवंताचं नांदे सांप्रत आणि कुठं द्वारकेमध्ये कोण आहे? परब्रह्मच आहे ते रूप, कृष्ण आहे. आणि राहत असताना वर्णाया ते स्वरूप शिनला, वर्णाया ते स्वरूप शिनला. अहो त्याचं रूप वर्णन करण्याकरता भगवंत सुद्धा कमी पडला. वर्णाया ते स्वरूप शिनला, सहस्रमुखी तो सही, सहस्रमुखी तो सही, कशाला वर्तते सुसरी. नांदे सांप्रत भूतलावरी द्वारकेत श्री हरी, नांदे सांप्रत भूतलावरी द्वारकेत श्री हरी दयाची काय मानू मी परी, दयाची काय मानू मी परी, दयाची काय मानू मी परी. आणि त्याचं वर्णन काय करू, ते स्वरूप काय सांगू. भगवंत सुद्धा नेती नेती गोविंद म्हणतात. असा हा भगवंत. असं म्हणल्यानंतर त्या ब्राह्मणानं कृष्णाचं गुणगान गायल्यानंतर, अहो एखाद्या व्यक्तीचं आपलं गुणगान गायल्यानंतर आपल्याला किती आनंद होईल, किती आनंद होईल. काही मन चांगलं नाही म्हणल्यानंतर इथं कोणीच बसायचं नाही, खाली जाऊन बसणार सगळे. पण त्यांना म्हणायचं, आमच्या मालकाचा स्वभाव म्हणजे अतिशय चांगला आहे. तसं तर कृष्णाचं वर्णन ऐकलं, हा कीर्तीनामा सांगतोय. तिथं कोण कोण आहे? रुक्मिणी आहे, सभा अशी भरलेली आहे. सगळ्या सभेमध्ये ह्या ब्राह्मणानं भगवंताचं रूप कसं आहे, भगवंत काय आहे असं सगळं सांगितलं असताना भगवंताचं ते रूप ऐकल्यानंतर रुक्मिणीला काय झाली, ती ऐकत 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 तिला आता बेशुद्ध पडली. भगवंताचं रूप तिनं पाहिलं सुद्धा नव्हतं. न पाहता आता फोटो करते मेसेजवरनं ती निराळी, पण त्यावेळेस काही नव्हतं. हे टिक्कीने फोटो पाठवला की त्यांना आहे, टुक्कने पाठवले की यांना आहे, असं काही नव्हतं पहिलं. तिनं तिला पाहिलंच नव्हतं ना, एकमेकाला पाहिलेलंच नव्हतं. आणि रूप ऐकलं नुसतं. द्वारकेत श्री हरी, ते याची वर्णुमी काय तरी. आणि नुसतं नाही, त्याचं जे हे जे आहे ते भगवंत सुद्धा नेतीने देऊन थकलेला आहे. असं ती नाही, तिला भोवली आलेली आहे, चक्कर आलेली आहे, पडलेली आहे. दासी होत्या तिथं, दासाली पाणी आणा पाणी आणा पाणी आणा. एक म्हणलं बाबा ही झडपली का, काल रात्री कुठं पिंपळाच्या झाडाखाली गेली होती का. तर बायका बोलायला लागल्यानंतर काय बोलतं काही सांगता येते का. हो इथल्या सगळ्या चांगल्या, तिकडले चाललंय, एक विदर्भातलं चाललंय, इथलं सगळे चांगले, इथलं नाहीये. मग एक म्हणती वारा घाला, एक जण वारे घालायली, एक म्हणलं हा मी म्हणलंच होतं तिला आज पौर्णिमा आहे, सकाळी सकाळी कुठं काही जाऊ नको. गेली काही की म्हणले तिकडं. त्याच्या अगोदर दोघा तिघाला झाले म्हणले, झडप झालेली तिथं. अशी चर्चा चालत असताना
एक जणीने तिच्या तोंडावर अशी पाणी मारल्याबरोबर थोडी ती शुद्धीवर आली आणि शुद्धीवर आल्याबरोबर चिन्ह पाहुनी भूपती म्हणे, चिन्ह पाहुनी धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना चिन्ह पाहुनी भूपती म्हणे, हर्ष पाहुनी वदत त्यागणे, चिन्ह पाहुनी भूपती म्हणे, हर्ष पाहुनी वदत त्यागणे, चिन्ह पाहुनी. आपल्या लेकराचं चिन्ह आपल्या ताबडतोब कळतं बरं का. पोरग काय करायला काय नाही, पोरगी काय करायला काय नाही. आणि असं तिचं चिन्ह पाहिलं की हिचा याला होकार आहे असं म्हणल्यानंतर सगळे जण उभं राहिले आणि त्यांना टाळ्या वाजल्या. आम्हाला मान्य, आम्हाला मान्य, आम्हाला मान्य. रुक्मिणी कृष्णाला द्या. आता हे सगळं असताना विरोधी पक्ष नेता उभा राहिला. तुम्ही बजेट मांडलंय तर आम्हाला मान्य आहे. विरोधी पक्ष नेता उभा राहिला ना, ते म्हणजे आम्हाला नाही मान्य. ही मुलगी आम्ही कृष्णाला देऊ देणार नाहीयेत. का नाही 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 नाही. आणि उठल्याबरोबर कृष्ण कुलहीन तो दुग्ध दरी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दरी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दरी चोरितो, भिल्ली रे दाखतो घोर विपिनी, भिल्ल रे दाखितो घोर विपिनी, कृष्ण तो कुलहीन दुग्ध दरी चोरितो. देणार नाही म्हणले त्या कृष्णाला. दही दूध चोरितो त्या चोरणाऱ्याला माझी बहीण मी देणार नाही. रुक्मा उभा राहिला आणि सांगितलं माझी बहीण मी त्याला देणार नाहीये. नंद वसुदेव हे जनकास ही दया, मारिली पूतना नारी असुनी. पूतना नारी असून मारली म्हणले यांनी, बाई असून मारली. हा या कृष्णाला माझी बहीण देणार नाही. आणि इकडेच बघा आपलं इकडं पण मी कृष्णाला मुलगी माझी बहीण देणार नाही, मी याला देणार आहे. मग आता काय करा. गुणमंडित शिशुपाला मी कोणाला देणार आहे? शिशुपालाला माझी बहीण देणार आहे. मी याला बहीण माझी देणार नाही. गुणमंडित शिशुपाला नवरी शोभे तशी भवान गवजा. कशी शोभल म्हणले त्याला, कृष्णाला काय शोभणार आहे म्हणले ही शिशुपाला देणार आहे. आणि आता सांगतो म्हणले हे जर असं काही झालं नाही तर मी काय करणार आहे, माझी मिशी काढून टाकल. अरे कशाला रिकामा उद्योग करतात. नाही नाही नाही, तुम्ही जर माझ्या परिस्पर्शा ही कृष्णाला दिली तर मी माझी मिशा काढून टाकणार आहे. आता काय करावं काय करावं काय करावं काय नाही. मग त्यानं रुक्मिणीनं काय केलं, रुक्मिणी उठली ना, उठली आणि महालात जाऊन बसली. आता हे असं विरोधी पक्ष नेते आले म्हणले आम्ही काहीच करू देणार नाही, तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही तर घरात येऊ देणार नाही. शिशु करायचं लग्न तर शिशुपाला बरोबरच, कृष्णाबरोबर नाही. रुक्मिणी नाराज झाली आणि मधल्या घरामध्ये बसली आणि कसा गे बाई हरिविने धीर धरू, कसा गे बाई कसा गे बाई हरिविने धीर धरू, कसा गे बाई हरिविने धीर धरू. धा धिंदा धा
गे बाई हरी विनंती रंगरू कसा 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 गे बाई हरी विनंती रंगरू रुक्मिया मजला शुपालची देतो रुक्मिया मजला शुपालाची देतो समयी नस्मरू समयी नस्मरू कसा ग बाई हरी धरू कसा ग बाई हरी धरू कसा गे बाई कसा गे बाई कसा गे बाई हरी धरू कसा गे बाई हरी धरू कसा गे बाई कसा गे बाई कसा गे बाई हरी धरू वा आणि रुक्मिणी त्या सोप्यावर जाऊन झोपली. हे माझं विघ्न कोण दूर करणार आहे आता? आता काय करावं काय नाही, काय करावं काय करावं. मग त्या ठिकाणी मी आता काय करावं. त्या ठिकाणी तर फोन नव्हता ना, फोन नंबर नव्हते. अरे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, पण वडील दुसऱ्या बरोबर लग्न करत आहेत. अरे असं काही नव्हतं. चिंता वाटली काय करावं काय नाही, काय करावं काय करणे. आणि तिनं ठरवलं ब्राह्मणाजवळ एक पत्र लिहायचं आणि कृष्णाला पाठवायचं. ती पत्र कसे पहा, पत्र सुद्धा भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. डाडा डाडा डुम 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 डिम झालं म्हणजे पत्र. आणि पत्र असतं का ते, आणि त्याचं सुद्धा नव्हतं. कलियुगातली पोरगी जर निघाली पत्र पाठवायला, काय पाठवणार. एक म्हणजे लिहा श्री, त्याला कुठं श्री लिहायचं असतं काय. पहिला कागद फाडून टाकला. दुसरा म्हणजे डिअर, म्हणजे काळीवीट म्हणते त्याला काळीवीट कशाला म्हणायचं, तो पण कागद फाडून टाकला. आणखीन काय म्हणावं, 5-6 पानं फाडून टाकली. 7 पानं लिहिलं फूल तुम्ही भेजाय. अरे चला वाजव, हे पण लिहिलं आणि फाडून टाकलं. हो कलियुगातली. पण रुक्मिणीने कसं लिहिलं ऐका. स्वकरे वसंत तिलका. वसंत तिलक वापरलाय. कुठं रूपक वापरायचं खूप महत्वाचं आहे. लग्न करता कुठलं वापरावं ते पण वेगळं आहे. वसंत तिलक नावाचा अलंकार वापरला इथं. त्याचा आपल्या आता लग्नामध्ये साखर 5 रुपये किलो वडिलांनी आणली. लग्नात काय करायचं मंगळाचं कधी सासरा माझा, लग्नामध्ये सासरा सासू कळायलाच मार्ग नाही. काय त्याच्यामध्ये लिहावं ते पण कळायला पाहिजे. स्वकरे स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे. स्वकरे वसंत तिलका वृत्तपत्रात 7 मोजून. 7च लिहिले, अख्खं पान नाही पाठवलं. 7च ओळी. पण कशात त्या ऐका. स्वकरे वसंत तिलका वृत्तपत्रात 7 मोजून लिहिले होते. तेही लिहिलं होतं. काय लिहू बाबा, आमचं लिहू नका बाबा असं नाही. कसे लिहिले होते. लिहिता लिहिता क्षणात योजून. लिहिता लिहिता लिहिलेले ते असं आठवून वगैरे काही लिहिले नाही. कुठे बंद पडायला
उद्या चालू कर म्हणाला. तर लिहिता लिहिताना ते आठवून लिहिलं होतं. काय लिहून आधी दिवशी लिहायचं, दुसऱ्या दिवशी पाठवायचं नाही. असं लिहिता लिहिता ते उजून लिहिले होते. आणि काय लिहिलं होतं हे पण खूप महत्वाचं आहे. हे पत्र भागवतामध्ये आलेले आहे. भागवतामध्ये श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वतान्ते, हे पत्र भागवतामध्ये लिहिलेलं आहे रुक्मिणीनं. कोणाला? कृष्णाला लिहिलंय. श्रुत्वा गुणान भवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विपरै हतोंगतापम. हे भगवंता, तुझं गुण, तुझं रूप मी कधी पाहिलेलं नाही, मला काही माहिती नाही आहे. पण निर्वश्य कर्ण विपरैर त्याला पण ऐकलेलं नाही. हतोंगतापम रूपम दृश्याम, रूप पण तुझं मी काही पाहिलेलं नाही आहे. मखिलार्थ लाभम त्वश्चता विशते चित्त तव पत्र मम्मे, पण मी तुला पत्र लिहिते, मी तुला पाहिलेलं नाही. तुझं काही नाही, फक्त वर्णन ऐकलेलं आहे की तू सर्वात चांगला आहेस, तू पण मला पुढे सांभाळशील, असं सगळं तिला वाटलं. हा, आणि तुझा माझा उद्धार होईल असं तिला वाटलं. आणि ते कोणाकडे दिले? त्या ब्राह्मणाकडे दिलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलं. आणि तो आता घेऊन चालला. परत कसं चालला? वाड्याच्या योगाने चालला. आणि कृष्णाकडे गेलेले आहेत. गेल्याबरोबर कृष्णाला ते पत्र दिलं आणि म्हणजे महाराज अशा करता असं आहे. कृष्ण मनातली मनात म्हणजे मला हे सगळं तसं घेतलं. आता हा जो ब्राह्मण गेला होता ना, ते हातामध्ये पत्र आहे आणि दारासमोर गेला आणि ते कृष्ण बघितला. कृष्णाकडे बघितले, भुलूनच गेलं. कृष्ण म्हणला, ओ हा ओ काय? कृष्णाचं रूप बघितलं आणि भुलून गेला. मी कशा करता आलोय? रूप करता नुसतं हा कशाला आलोय? थोडं रूपवान कृष्ण होते. भुलून गेल्यानंतर त्याला थोडं पाणी दिलं. म्हणले, ओ महाराज, हा म्हणले याच्या करता आलेलं आहे की हे पत्र तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे रुक्मिणी मातेनं. कृष्णानं ते पत्र वाचलं. वाचल्याबरोबर तिकडून पण ते निघाले, सरा आणले. पण आता काय आहे, ही इथं लग्न इकडे जरा ऐकला, राजाच्या घरी लग्नाची तयारी झाली आहे, पण इथे नवरा कोण आहे? शिशुपाल आहे. हे कृष्ण येऊन कोणाला माहितीच नाहीये काय चाललंय काय नाही. आणि आता कृष्ण इकडून यायला लागले, धनी इकडून चालले. हे सगळं राजाच्या इकडे घरी अतिशय थाट माट. पण पूर्वी काय होतं माहिती का, लग्न म्हणले की हळद वगैरे तर राहायची. आणि त्या विदर्भामध्ये एक प्रथा आहे की ती मुलगी लग्नाच्या वेळेला अगोदर देवीला जाते. कुठं? देवीला नमस्कार. कसं मारुतीच्या पारावर नवरदेव तो जातो ना अगोदर. ते म्हणतो आता मी काही तुझ्याकडं येणार नाही, म्हणजे तू आता बस तिथं, मी चाललो. तर तसं लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये जायची प्रथा आहे. तर तिनं हार वगैरे घेतलेला आहे रुक्मिणी मातेनं. आणि त्या आणि अशी प्रथा आहे की जिथं बाकीच्या कोणी जायचं नाही,
एकटी जी नवरी आहे तिनेच जायचं आणि देवीची हळदी कुंकू व्हायचं, हार वगैरे घालायचा आणि परत यायचं. बाहेर सैन्य असताना ते वाजत गाजत जातं, अशी प्रथा. आता तिथं रुक्मिणीला आणलं. रुक्मिणी आली, देवीला नमस्कार केला. अंबेला नमुनी म्हणे. रुक्मिणी काय म्हणते? देवा, देवीला म्हणते, हे अंबे, हे जगत माते. अंबेला नमुनी म्हणे, कन्येला प्रसवतात ज्या माता. हे माते, हे कन्यारत्न आहे ना, तुझ्यापर्यंत उत्पन्न झालेलं आहे. काय? कन्येला प्रसवतात ज्या माता, ज्या माता प्रसवतात त्या लटिक्या. हे सगळे आम्ही कसे आहेत? लटिक्या. तूच खरी, ही जगत माते तूच खरी आहेस. आता हे जे आहे ना, हे तूच खरी आहेत, बाकीचे सगळे खोटे आहेत, काही खरं नाहीये. तुझं कृष्णाची होय जा माता. तुला जामाता म्हणजे जावाई. खरं सांग, कोण पाहिजे? कृष्ण पाहिजे का हा पाहिजे? तूच ठरव. जामाता. मग तिनं तो हार घेतला, मातेची प्रशंसा केली, जगदंबेला हार घातला आणि एक घात तिच्या हातातला ताटकनी मातेने गेला आणि हिच्या हातात गेला. प्रसन्न झाली माता. देवाला पण कळतं ना हो, कोणाला हार घालावा, कोणाला काही नाही, देवाला पण कळतं. आणि तो हार घेतला तिनं आणि त्या सुधर्मा ब्राह्मणानं अगोदर तिथे विवर करून ठेवलं होतं. विवर म्हणजे पूर्वी त्या विवरातून दुसरीकडे जाता येत होतं. त्याला माहिती लग्न जमलंय, बरं आता बाहेर सैन्य आहे ना, सगळं भीष्मकाचं सगळं सैन्य आहे. आता हिला तर इथून पळून जाता येणार नाहीये. त्याला नेऊन तिकडे त्याच्यावर शिशुपालाबरोबर लग्न लावतील ना तिकडं. मग हिनं काय केलं? तो हार वगैरे घेतला, त्या भोयरातनं गेली. मला म्हणले, महाराज किती जाड होती? म्हणजे छोट्या विवरातनं गेली होती, म्हणजे किती होती बघा. छोटं विवर होतं, तिथनं ती गेली की भगवंत पुढेच होते. आता मध्ये ज्यावेळेस कृष्ण तिकडून आले आणि हिला सांगितलं की कृष्ण येणार आहेत, त्यावेळेला जो ब्राह्मण गेला होता ना, ब्राह्मण, त्या ब्राह्मणावरनं काय केलं? आपल्या गळ्यातला एक अलौकिक हार त्या ब्राह्मणाच्या अंगावरनं ओवाळा आणि टाकून दिला. तू माझं काम केलंस, खूप महत्वाचं काम केलंस, म्हणून आपल्या गळ्यातला एक अनमौतिक हार घेतला. आणि दुसरी म्हणजे काव महाराज, ते माळ ओळून टाकल्यापेक्षा त्या भडजीला जर दिला असतं तर. पण कळालं असतं भगवंत विकल्या जातो, पैशाने घेतल्या जातो, आणि ब्राह्मण मंडळी काही अशी नाही आहे विकल्या जाणारी आहे. ती म्हणली, तुम्हाला सर्वांना मी असा आशीर्वाद देते की लग्न जमवल्याबद्दल तुमचं सगळं सुख समृद्धी तुमच्याकडे लावेल. आम्हाला महाराज तिने घेतला का नाही? मी म्हणलं, तिथं जर मी असतो तर अगोदर हार कोणी घातला असता? मीच घेतला असता ना, तिकडे जाऊ दिला असता काय? म्हणजे खराच होता का? मी म्हणलं, तेच म्हणायला ना, मला बघितले तो कळला काय. खरा असता तर गळ्यात घातला असता, खोटा असतं तर. तसं काय झालं इथं? आता हिनं हार घेतला, विवरातनं बाहेर पडल्याबरोबर कोण होता? कृष्ण. कृष्णाच्या गळ्यामध्ये असा हार घातल्याबरोबर हंसे मुक्ता नेली. हंसाने घेऊन गेले म्हणले ते. आता मग केला कलकलाट काकांनी. माने कावळे काव 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 करायला लागली. अगोदरच तिने घेऊन गेले. मुक्ते हंसा नेली, मग केला कलकलाट काकांनी. हाकांनी नम भरली, जाय सुरांच्या नादकानी. अरे हिला पळवला म्हणूस तर कृष्ण निघून गेले. आणि निघून गेल्याबरोबर
थोडं अमरावतीच्या पुढी ही सगळी मंडळी पुढी कृष्णाला अडवलं आली. बलराम वगैरे ह्या सगळे आले आणि म्हणले हे कृष्णा. तर बलराम दादा तिकडून यायले होते आणि हे भीष्मक यांची सगळे सैन्य वगैरे हे घेतला आला होता. कृष्णाला यांना अडवलं. म्हणले आता तू नेऊ शकत नाहीस आमच्या बरोबर काय कर, युद्ध कर. युद्ध कर म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे. तिकडून बलराम दादा आले होते. त्यांचं काय होतं ते नांगर फाळक, एका फाळक्यात तर अर्धे म्हणले भागणेवाले की कमाल. अर्धे बसले की अर्धे पळून गेले. मग त्यानं काय केलं, हे रुक्माला असा फाळक्यामध्ये धरला, मारला आणि बरोबर कृष्णाच्या रथामध्ये टाकला. रुक्म्याला टाकल्याबरोबर मग कृष्णाने काय केलं माहिती का, तिथं बलचा चाकू असतो ना तो काढला आणि त्या रुक्म्याला मारणार. रुक्मिणी म्हणली मारू नका. लोक म्हणतील बाबा हिला तर नेलं ते नेलं पण भावाला मारलं, पण आपल्याला असं करायचं नाही. कृष्ण म्हणले तू म्हणतीस तसं, नको तर नको, मारायचं का मारू, तू काय करायचं ते सांग. नाही 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 हे काय म्हणला होता, तुझ्याबरोबर लग्न झालं नाही तर यांचं काढून टाका, मसरा करून टाका. यांना म्हणजे याचं काय करायचं, अर्धा काढून टाका, इकडले 2-4-5 बटं काढून टाका आणि याला सोडून द्या. मग तो त्याला स्मशू काढल्या, बटं काढले आणि अमृते पुढे एक गाव आहे त्या ठिकाणी तो गेला. त्याचे स्वतंत्र त्यानं काय केलं, परत राज्य स्थापन केलं. मग आता हे निघालं वराड. आता ते गेल्यानंतर कृष्णाने सगळ्या यांना मारलं आणि मग असं पुढे बयान आणता द्वारकेच्या अलीकडे थांबले. तिथं गणपतीचं पूजन केलं. इकडलं वराड आलं, तिकडलं वराड आलं आणि गणपतीचं पूजन केल्यानंतर पूर्वीपासून असं होतं, दोन्ही सीमा ज्या ठिकाणी थांबतात त्याला सीमांत पूजन म्हणतात. आता लोक म्हणते श्रीमंत पूजन. श्रीमंत नाही, सीमांत. ज्या ठिकाणी सीमा असतात, ज्या ठिकाणी संपलेले आहेत त्याला सीमांत पूजन म्हणतात. मग सीमांत पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता लग्नाला सुरुवात करायची आहे. चला महाराज, ओंकार महाराज चला. सर्वमेव प्रतिष्ठितं भवति. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्वन्तु भोर्मङ्गलं मधुर्योः शुभमङ्गल. सावधान सावधान शुभमङ्गल सावधान सावधान शुभमङ्गल सावधान सावधान शुभमङ्गल सावधान. राजाधी शुभकरुकमणीश नयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुना
महेंद्र तनया गंगा शरयू महेंद्र तनया कर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनरी ख्याता जया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान आमना जैसी त्या स्वयंवर दिनी दिसत असे त्या मंडपी रुक्मिणी तैसी आज रुक्मिणी दिसत असे या शुभ मंडपी तैसे तिला कृष्ण नवर वधूरा शोभतो तैसा उदासी कर ऐसा या शुभमंगल प्रसिद्ध म्हणूया कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान सावधान. किती झाल्या? 4 झाल्या. 5 झाल्या. लक्ष्मी पदे दे मनसा धरामि शुभमंगल सावधान. आता सावध सावधान समयो म्हण ना. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. पडदा काढून घ्या. लक्ष्मीनारायण सांग ना ओंकार. तुळशीला घाला की ह्या खाली रुक्मिणीला घाला की सागर तुम्ही कृष्णाला घालते इकडून. पाठाचे मंगल तुझ्यामुळे हातच काढत नसून लक्ष्मी रमण आपलं स्वर दोन म्हणायचं, आपलं काय थांबा ना थोडं 2 मिनिटं थांबा ना मामा. मंगलम पुंडरीकाक्षं मंगलायतनो हरिः अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने नाना परीने गायिले जा हरीच्या चरिता.
कन्हैया नागन थैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली भरैया की आरती कृष्ण कन्हैया की कृष्ण तुम अर्जुन के प्यारे श्याम भक्त नरिय रखवाले जमुना तट रास रचैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली भरैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती गाता आनंद मन में होता आनंद विनय है लाज रखैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली भरैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली भरैया की आरती कृष्ण कन्हैया की अधर धर मुरली भरैया की आरती कृष्ण कन्हैया की अनिलोटांगन वंदेन चरणारुडान पाहिन रूपगते प्रेमेन अंगिनानंद भोजन भावे वाणि नमने नमः तमेव माता पिता तमेव हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे ओम आदिवन्दनम् आत्माभिवन्दनम् करोत्प्रक्षाल्य स्तुतिमन्त्रं पठेत जन्मेन जन्मयजन्त देवास्तानि सर्वाणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानः सजन्त चतुर्पूर्वे ताद्यासन्ति देवाः ॐ राजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु वीराय श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमेन्द्र समन्तपर्यात् ईशात् सार्वभौमः सार्वाय शान्तादात् परार्धात् पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकगणादिति तदा प्रेषश्लोको भगितो वरद प्रवेष्टारो वरदस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रियैर्विश्वे देवासवा तदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि क्रियाहीनं भक्तिहीनं श्रेष्ठ यत् पूजितं मया देव परिपूर्णं विदस्तु मे यतं पापं गतं सुखं गतं